तो त्यांचा लोकशाहीने दिलेला हक्क आहे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहतो आहोत की सर्वच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये अशा प्रवृत्ती बोकाळलेल्या आहेत आणि प्रामुख्याने सत्ताधारी पक्षामध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर ज्यांच्यावर आक्षेप आहेत, आरोप आहेत, कुणाचे असतील, सातचे असतील, मोका असेल, असे अनेक आरोपाचे उमेदवार आज उभे राहताना दिसत आहेत. सर्वसाधारण जनतेने हे बघायचं आहे की आपल्याला याच्या माध्यमातून कुणाला निवडून द्यायचं आहे. एक स्वच्छ चारित्र्याचे चांगले उमेदवार निवडून द्यावे अशी अपेक्षा आहे. आणि आता मतदानावरच आहे. असे जर बिनविरोध होत असतील तर मतदानाचा एक प्रकारे अधिकार हिरावून घेतला जातो आणि त्यामुळे या ठिकाणी अशा स्वरूपाची व्यवस्था जी निर्माण झालेली आहे ते मतदारांना पूरक नाही आहे. मतदारांना हे आवडलेलं नाही आहे. त्यामुळे मतदार निश्चितच याच्या मधून महाविकास आघाडीला आणि विरोधी पक्षाला मतदान करतात.